मंगरुळपीर येथे भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रशिक्षण शिबिर संपन्न. प्रतिनिधी प्रवीण राठोड. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने पार्वतीबाई नाईक कन्या शाळा मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे दिनांक 7/6/2026 रोजी 12 ते 4 वाजेपर्यंत प्राध्यापक श्री अनिल भाऊ राठोड व राजू अवताडे यांचे पुढाकाराने वाशिम, यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षण शिबिरास सुरुवात केली. सदर प्रशिक्षण शिबिरादरम्यान राजू अवताडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितले की भटक्या विमुक्त जाती जमातीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी. SC, ST व OBC प्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातीला ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत राखीव मतदारसंघ देऊन राजकीय आरक्षण मिळावे. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता 3रे शेड्यूल तयार करून ST प्रवर्गाप्रमाणे सवलती देण्यात याव्या, या संदर्भात माहिती दिली. रामकृष्णजी कालापाड यांनी सांगितले की भटक्या विमुक्त जाती जमाती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता आजही देशात भटकंती करीत असून सदर जमाती अजूनपर्यंत समाजाच्या मुख्य प्रवाहात आला नसल्याने उपेक्षित राहिले आहे. भटक्या जमातीला संविधानिक हक्क, न्याय व अधिकार मिळवून देण्याकरिता सर्वांना संघटित होऊन कार्य करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. सुबोध वंजारे यांनी सांगितले की राज्यात कोणत्याही ठिकाणी भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांवर अन्याय, अत्याचार झाल्यास आपल्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना न्याय देण्याकरिता प्रयत्न करावे. गरज पडल्यास आंदोलने सुद्धा आयोजित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. प्राध्यापक अनिल भाऊ राठोड यांनी प्रशिक्षण देताना सांगितले की भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात कोसो दूर राहिल्या असून अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्या नसून आम्हाला अजूनही सामाजिक न्याय मिळाला नाही. सदर मागण्या शासनाकडून मंजूर करून घेण्याकरिता आपल्याला संविधानिक मार्गाने एक मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. त्याकरिता आपल्या काही चमू तयार करून प्रत्येक शहर गावामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती करावी लागणार. भटक्या विमुक्त जमातीच्या समस्या व अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. सदर जमातीचे विद्यार्थी विविध शैक्षणिक क्षेत्रात, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कसे प्रवेश करतील आणि त्यांच्या माध्यमातूनच समाजाचा विकास कसा घडवून आणता येईल याबाबत गावामध्ये जाऊन लोकांना प्रशिक्षित करावे लागणार आहे. सामाजिक संघटन कसे मजबूत करता येईल या उद्देशाने सुद्धा आपण लोकांमध्ये जाऊन जनजागृती करून जास्तीत जास्त शिक्षित युवकांना सामाजिक कार्यामध्ये सामावून घेणार आहोत. 1947 पूर्वी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर जात गुन्हेगारी कायद्यामुळे कसे भयंकर अत्याचार आणि अन्याय झाले याबाबत सुद्धा त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. तसेच यानंतर अशा प्रकारचे 2 ते 3 प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशिक्षणादरम्यान मांडण्यात आलेले प्रस्ताव सर्वांनी एकमतांनी मान्य करून निष्ठा व एकजुटीने कार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रशिक्षण शिबिरामध्ये प्राध्यापक अनिल भाऊ राठोड व राजू अवताडे, रामकृष्ण कालापाड, यशवंतराव पवार, किशोर मानकर, गजानन धामणे, आत्माराम म्हात्रे, सुबोध वंजारे, मन्नानभाई कामनवाले, जितेंद्र टोले, देवीसिंग राठोड, प्रदीप अवताडे, चंदूभाई बेनीवाले, नानाभाऊ देवडे, रोशन राठोड, दीपक चौगुले, मनोहर जाधव, कैलास राठोड, संतोष राठोड, गणेश राठोड, संजय राठोड, इंदल राठोड, गोकुळ आडे, विष्णू राठोड, बळीराम राठोड, प्रकाश दुळदुळे, बळीराम राठोड, प्रदीप चव्हाण, जयसिंग रामावत, प्रेम जाधव, चेतन जाधव इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी प्रवीण राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.